बघा आता सर्वांना पीडीएफ दिसते का? हो दिसते. हा नाही पहा सर, आपल्याला PDF हिस्ट्री दिसेल हळूहळू दिसेल. बाकीच्यांना दिसते का? हो सर. हा दिसेल, त्यांना पण दिसेल. हा बघा 6वी इतिहास त्यातला जो हा पहिला आपला धडा किंवा प्रकरण आहे, त्याच्या इथं अतिशय चांगल्या नोट्स आपल्याला मिळालेल्या आहेत, तर त्या आपण रेफर करणार आहे. आवाज येतोय का माझा सर्वांना? हो येतोय आवाज. हो सर. हा तर बघा भारतीय उपखंड आणि इतिहास हे 6वी मधलं आहे, भारतीय उपखंड आणि इतिहास. तर याच्यामध्ये ना आपल्याला प्रश्न अपेक्षित असतो. आता आपण काय करायचं आहे याच्यावरचा अभ्यास करताना, तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत, जसं की आपल्याला माहिती आहे हिमालय आणि हिमालयाच्या वरती हिंदुकुश आणि हिमालय पर्वत, ते एक अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर रेशीम मार्ग अतिशय महत्वाचा आहे बघा, हा रेशीम मार्ग. तर या रेशीम मार्गावरती सुद्धा आपल्याला प्रश्न अपेक्षित असतो, रेशीम मार्ग. त्याच्यानंतर आहे गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, तर त्याच्यामध्ये थरचे वाळवंट, सहारा वाळवंट कुठला आहे? आफ्रिका खंड. थरचे कुठे आहे? राजस्थान हरियाणा म्हणजेच भारतामध्ये आहे. त्याचबरोबर पुढे बघा, तर याच्यामध्ये या भारतीय उपखंड आणि इतिहासामध्ये नद्यांचा मैदानी प्रदेश आहे ना, त्याच्या उत्तरेला बघा सतलज आहे, त्याचबरोबर पूर्वेला आरवली पर्वत आहे, दक्षिणेला कच्छ रण आहे, पश्चिमेला सिंधू नदी आहे. तर या गोष्टी आपणास या पेजवरच्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा हिमाचल प्रदेश मध्ये काय आहे? घग्गर नदी आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात तिला हाकरा या नावाने ओळखतात. असा प्रश्न येऊ शकतो की घग्गर नदीला हिमाचल प्रदेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतात? तर हाकरा दिलं इथं. राजस्थान मधील या नदीचे पात्र कोरडे आणि येथेच हडप्पा संस्कृती स्थळे आहेत. बघा राजस्थानमध्ये हाकरा नदीच्या तिथंच काय आहे, तर काय हडप्पा संस्कृतीची स्थळे आहेत. हा पण प्रश्न महत्वाचा आहे. आता दख्खनचे पठार, पश्चिम किनारा पूर्व किनारा सर्वांना माहिती आहे. तर दख्खन पठार कुठून सुरुवात होत आहे ते महत्वाचं. उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वत आणि पश्चिमेला सह्याद्री पर्वत, त्याचबरोबर पूर्वेकडे पूर्व घाट, इथपर्यंत आपल्याला काय आहे? दख्खनचे पठार आहे. आता ह्या पूर्ण क्लास ज्या नोट्स आहेत, त्या क्लास नोट्स त्या हिस्ट्रीच्या टेक्स्ट बुक मधील आहेत. तुम्ही याच्यावरून तुमच्या मायक्रो नोट्स काढू शकता. या कशा बघितल्या गेलं तर खूप डिटेलमध्ये आहेत, परंतु तुम्ही या रीड करायच्याच आहेत. अतिशय महत्वाचं आहे हे, कारण तुम्हाला अशा नोट्स शक्यतो कुठं सापडणार नाहीत. बघा समुद्र किनाऱ्याचे प्रदेश, तर त्यातून आपल्याला काय तर व्यापार समुद्र मार्गाने चालत होता किंवा याच बंदरातून काय होत होतं? परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क होत होता, हे लक्षात ठेवायचं आहे. आता समुद्रातील बेटे कोणकोणते आहेत? आपली अंदमान आणि निकोबार, ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर लक्षद्वीप भारतीय बेटांचा समूह आहे, त्यामध्ये प्लस ऑफ द एरिथ्रियन सी, तर ते एक महत्वाचं आहे. तर या पुस्तकात तांबड्या समुद्राची माहिती या पुस्तकातून मिळते आपल्याला, यामध्ये भारतीय बेटांचा उल्लेख आहे. तर हे पेरिपल्स ऑफ द एरियन सी, ते एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर आवाज येतोय का माझा सर्वांना? हो येतोय सर. हो येतो. तर बघा भारतीय उपखंडात आपल्याला सर्वात महत्वाचं काय असणार आहे? एक बघा हडप्पा आणि मोहनजोदडो दोन्ही पाक मध्ये आहे. हडप्पा आणि मोहनजोदडो दोन्ही पाकिस्तानमध्ये आहे. त्याचबरोबर नेपाळ, भूटान, श्रीलंका, अफगाणिस्तान, पाक, भारत या सर्वांना काय म्हटलं जातं? दक्षिण आशिया म्हटलं जातं. तर याचाच विस्तार भारतीय उपखंड म्हणून सुद्धा केला जातो. त्याचबरोबर बघा चीन आणि म्यानमारचा भारतीय उपखंडाशी
किंवा उपखंडाचा भाग नाही. हे झालं आपलं पहिलं प्रकरण. आता याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसत आहे या मॅप मध्ये, इकडे हिंदकुश पर्वत आहे, त्याचबरोबर इथं खिंड आहे, थरचे वाळवंट आहे, लक्षात ठेवायचं आहे, दख्खनचे पठार आहे, पश्चिम किनारपट्टी आहे, इकडं पूर्व किनारपट्टी आहे. तर हे थोडक्यात आपण लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं आपलं पहिलं प्रकरण. तर आपल्याला काय करायचं आहे आता, दुसरं प्रकरण, त्यातलं 6वीतलं दुसरं प्रकरण. हा, दिसतंय का सर्वांना? हो. हा, ठीक आहे. बघा, इतिहासाची साधने. आता इतिहासामध्ये 3 प्रकार आहेत. 3 प्रकारामध्ये सर्वांना माहिती असेल, भौतिक साधने आहेत. आता भौतिक साधनामध्ये आपणास त्याच्यावरती प्रश्न कसा अपेक्षित असतो की भौतिक साधनामध्ये काय काय असतं. तर बघा, भौतिक साधनामध्ये खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी इत्यादींची भांडी, दागदागिने, इतर वस्तू हे अपेक्षित असतं. लिखित साधनामध्ये मंदिरांच्या भिंती, त्याच्यावरचे लेख, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, म्हणजे त्याच्यावरचे जे लिखित लेख आहेत ते, ताडपत्रे, भूर्जपत्रे, ते सर्व महत्वाचं आहे. त्याचबरोबर यावर कोरलेले लेख, या सर्वांवर कोरलेले लेख म्हणजे लिखित स्वरूपात अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त होतात. ठीक आहे. त्याचबरोबर प्रतीके, चिन्हे, यातून लिपींचा विकास झालेला आहे, तर हे पण महत्वाचं आहे. आता त्याच्याच बरोबर हे झाले लिखित साधने. लिखित साधना म्हणजे अजून काय आहे, तर आज्ञा, विविध राजांनी दिलेल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे, दगडावर किंवा तांब्यावरच्या पत्र्यावर ग्रंथ, नाटके, काव्य, हे सर्व काय लिखित साधनात. आता मौखिक साधने, ओव्या आहेत, लोकगीते आहे, लोककथा आहे, पिढ्यानपिढीचा जतन केलेल्या काही वाङ्मय असेल किंवा तोंडी वाङ्मय असेल, तर ते काय असणार आहे, मौखिक साधनामध्ये येणार आहे. तर प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, तर याच्यात काय आपल्याला पाहायचं आहे, पुरातत्वीय व्युत्खनातून आपल्याला ही माहिती मिळते. त्याचबरोबर लिपीचा विकास झालेला त्यावेळेस नव्हता. सुरुवातीस वेद लिखित नव्हते, पुढे वेदांचं लेखन केलं. पुढे ब्राह्मण्य ग्रंथ महत्वाचा आहे, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्य, हे सर्व पुन्हा लिखित स्वरूपात आलेलं आहे. आता इथं बघा, एक ताम्रपट तुम्हाला दिलेला आहे, दिसतंय का सर्वांना पिक्चर मध्ये? हो सर. हा, तर बघा ताम्रपट दिलेला आहे इथं. तर ताम्रपट पाहून घ्या. शिलालेख बघा कशा पद्धतीचा आहे, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर भूर्ज वृक्ष आहे इथं एक, आणि भूर्ज पत्र हे भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भूर्ज वृक्ष काश्मीर मध्ये आढळतात. असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की भूर्ज पत्र हे भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जातात, तर भूर्ज वृक्ष कुठे आढळतो? काश्मीरमध्ये. असं आपल्याला हे काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये तेच आहे, जास्त काय नाहीये. त्याच्यानंतर बघा तिसरा चॅप्टर, तर तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपणास काय कराय, हडप्पा संस्कृतीचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. अतिशय महत्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न येणार आहे आपल्याला. तर हडप्पा संस्कृती कधी आलेला आहे आपल्या नजरेस बघा, किंवा त्याचा शोध कधी लागलेला आहे, तर 1921. कधी लागलेला आहे? 1921. दिसते सर्वांना? 1921 पंजाब मधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन म्हणून हडप्पा संस्कृती म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हडप्पा ठिकाणी शोध लागला म्हणून त्याला हडप्पा किंवा सिंधू संस्कृती असं म्हटलेलं आहे. दिसतंय का सर्वांना? हो सर. काही लोकांना का दिसत नाही? रेंजचा प्रॉब्लेम असेल. हा, रेंजचा प्रॉब्लेम असेल, बरोबर आहे. कारण इतरांना दिसतंय म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. बघा, तर हडप्पा कुठं आहे किंवा सिंधू संस्कृती ही साधारणतः कुठं आहे, तर हडप्पाच्या दक्षिणेला काय झालं, सुमारे 600 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या
खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झाले, दुसरं उत्खनन. तर हडप्पा संस्कृती वैशिष्ट्ये तिथे दिलेली आहेत. नगर रचना आहे, रस्ते, घर बांधणी, सांडपाणी, त्याच्या खाली विविध आहेत. त्याच्यानंतर घरे आणि नगर रचना हा एक महत्वाचा पॉइंट आहे. तर त्यांची घरे कशी होती, त्यांची जी रचना होती ती स्पेशली इथं दिलेली आहे. तर घरांच्या मधोमध चौक होता, सभोवताली खोल्या होत्या, त्यासाठी बरोबर सांडपाणी वाहून नेण्यासाठी मातीच्या भाचक्या पन्हाळीचा वापर केला जात होता. गटारे विटाने बांधलेली व झाकलेली होती. रुंद व काटकोनात छेदलेले रस्ते होते आणि नगरे 2 होते, अधिक विभाग होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता मुद्रा म्हणजे भांडी, आकार चौरस, कोणत्या दगडापासून, तर स्टिएटाईट या दगडापासून तिथली जी मुद्रा भांडी आहे ती काय केलेली आहेत, काढलेली आहेत. त्याचबरोबर मुद्रांवरती काय होतं, साधारणतः बैल, म्हैस, हत्ती यांची त्याच्यावरती चित्र होती. त्याचबरोबर बघा, तर पुढं काय आहे, नक्षीचे नमुने, माशांचे खवले वगैरे नमुने, पिंपळ पान त्याच्यावरती होतं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो बघा याच्यावरती, महास्नानगृह. तर कुठं सापडलेला आहे महास्नानगृह? मोहनजोदडो. लक्षात ठेवायचं. 2.5 मीटर खोल होते, लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर. हे येतंय लोकजीवनाचं थोडक्यात लक्षात ठेवा. आणि कालीबंगन येथे नगरा किंवा नांगरलेल्या शेतीचा पुरावा आहे, शेताचा कालीबंगन इथं, ते एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर पिके बघा, गहू, सातू, बार्ली हे होते. स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंत वस्त्र उपरणे वापरत होते. दागिने कोणकोणते होते इथं दिलेले आहे, पूर्ण दागिने सोने, तांबे, रत्ने होते विविध. त्याचबरोबर व्यापार, भारतात आणि भारताबाहेर व्यापार होता. कापूस आपला स्पेशली बाहेर जात होता. आणि त्याचबरोबर चांदी, जस्त, मौल्यवान खडे आणि हे सुद्धा बाहेर जात होतं. त्याच्यानंतर आहे लोथल, एक महत्वाचं आहे बघा, वाक्य बघा, लोथल इथं काय आहे, प्रचंड आकाराची गोदी आहे. प्रश्न आला होता मागच्या वेळेस. आणि हडप्पा संस्कृती ऱ्हासाची कारण काय आहेत, साधारणतः महापूर आहे, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे आहे, व्यापारातील घट आहे, त्याचबरोबर पर्जन्यमान कमी आहे, भूकंप झाला असेल किंवा समुद्र पातळीत बदल झालेला असेल, तर यामुळं काय झालेलं आहे, हडप्पा संस्कृती किंवा शहरांचा ऱ्हास झालेला आहे. तर बघा या पिक्चर मध्ये, मॅप मध्ये तुम्हाला दिसत असेल, मोहनजोदडो आहे, हडप्पा आहे, कालीबंगन आहे आपण आता पाहिलेलं, त्याचबरोबर लोथल आहे. हे 4 लक्षात ठेवा तुम्ही. कोणकोणती? मोहनजोदडो, हडप्पा, ते दोन्ही पण पाकिस्तानमध्ये आहे. कालीबंगन राजस्थानमध्ये, लोथल गुजरातमध्ये आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा. हडप्पा संस्कृतीतील विहीर बघा, मुद्रा बघा कशा आहेत, त्या कुठल्या आहेत ना, सिटेराईट पासून. हा बोला सर. हडप्पाकालीन जी भारतातील सर्वात मोठं शहर कुठलं होतं? मोहनजोदडो. नाही सर, आता सध्या भारतातलं. आता सध्या भारतात जे आता भारतातलं सर्वात उत्खननात मोठं, म्हणजे सर्वात मोठं शहर भारतामध्ये आता मुंबईच आहे. तसं नाही सर, उत्खननात हडप्पाकालीन जे सापडलं ना ते धोलावीरा. हा, धोलवीरा. ठीक आहे, ओके, थँक्यू. धोलवीरा. ह्याच्यात दिलेलं आहे की, हा धोलवीरा आहे की याच्यात, इथं दिलेलं आहे बघा कुठंतरी, इथं बघा कुठंतरी दिलेलं आहे, आपण पाहिलंय की आता, एक मिनिट. हा बघा इथं आहे, हे दिसतंय का सर्वांना, धोलावीरा. ठीक आहे, असा प्रश्न आला होता का अगोदर कुठे? हा, आला होता 1 ते 5 ला. असं आहे का? बर. ठीक आहे, आपल्या बुक मध्ये असेलच ते कुठतरी. ठीक आहे, बघा लोथल येथील गोदी प्रसिद्ध होती. त्याच्या अवशेषांच्या आधारे त्यांनी काय केली होती, पुनर्रचना केलेली होती. हडप्पाकालीन खेळणी आहेत. तर हे सर्व आपणास काय करायचं आहे, थोडक्यात ते माहिती ठेवायचं आहे. तर नंबर 4 पाहूया. मी तुम्हाला नोट्स देतोय, त्यातून तुम्ही डिटेलमध्ये केलं तरी काय हरकत नाही. आता वैदिक संस्कृती. तर वैदिक वाङ्मय फार महत्वाचं आहे. वैदिक वाङ्मयामध्ये आपणास
स्पेशली लक्षात ठेवायच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघा, ऋग्वेद आणि बाकीचे 3 वेद. मूळ वेद कोणता आहे? ऋग्वेद. बाकीचे 3 वेद यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर त्यांचं डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ऋग्वेदामध्ये काय आहे? ऋचा आहेत. यजुर्वेदामध्ये काय आहे? तर मंत्रांचे पठण कसे करावे त्याच्याविषयी आहे. सामवेदात काय आहे? संगीताचा पाया आहे. याच्यावरचं महत्वाचं एवढंच आहे. सामवेद म्हणले संगीत. अथर्ववेदात काय सांगितलंय? अथर्ववेदामध्ये सांगितलेलं आहे आयुष्यात येणारे संकटे किंवा दुखण्यावर काय करायचं आहे? उपाय शोधायची. औषधी वनस्पतींची माहिती आहे तिथे. ते काय? त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे. तर त्याच्यात पण फरक आहे. ब्राह्मण ग्रंथमध्ये वेदांचा वापर, आरण्यकेमध्ये अरण्यात जाऊन तिथं आपण काय करायचं आहे? तिथंच वास्तव्य करायचं आहे. उपनिषदे आहेत गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर प्रमुख व्यवसाय बघा कोणता होता? शेती. लक्षात ठेवायचं. डमरू, मृदंग ह्याच्यावरती प्रश्न येतो. त्याचबरोबर आता 4 वर्ण एक महत्वाचा आहे बघा यातलं. तर 4 वर्ण लक्षात ठेवा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्याचबरोबर 4 आश्रम लक्षात ठेवा. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हे लक्षात ठेवा. याच्यातून प्रश्न येत असतो. त्याचबरोबर विष कशाला म्हटलं जातं? अनेक ग्रामवसाहतींच्या समूह. आणि याचा प्रमुख म्हणजे विषपती. विष आणि विषपती लक्षात ठेवायचा. जनचा प्रमुख नृप किंवा राजा. ठीक आहे, हे एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर सभा बघा. भागदूक म्हणजे काय आहे? कर वसुली करण्यासाठी नेमलेला अधिकारी. त्याच्यावर प्रश्न येतो. सभा, समिती, विद्य आणि जन राजाला मार्गदर्शन करण्यासाठी 4 संस्था होत्या. हे लक्षात ठेवायचं. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी 4 संस्था होत्या. तर सभा व विद्य मध्ये काय होतं? स्त्रियांचा सहभाग होता. सभा ज्येष्ठ व्यक्तींचे होतं. हॅलो, म्यूट करा जरा. समिती लोकांची सर्वसाधारण बैठक, त्याला समिती म्हटलं जायचं. हॅलो, म्यूट करा व्हिडिओ. कोणाचा चालू आहे? व्हिडिओ म्यूट करा. 4 झाले, आता 5वा. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. तर जैन धर्म एक महत्वाचा आहे. आपण मागे पण चर्चा केलेली आहे. स्पेशली आपल्याला जैन धर्माच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं आहे? तर जैन धर्मामध्ये आपल्याला वर्धमान महावीर आणि त्यांच्याशी रिलेटेड माहिती. आता जैन तर सर्वात महत्वाचं काय? 24 तीर्थकार होते. 24 तीर्थकार वर्धमान महावीर होते, 24वे तीर्थकार. एक लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर आहे बघा त्यांचं महत्वाचं म्हणजे जीन म्हणजे जिंकणारा. जैन त्यांनी काय केलं? 12 वर्ष तपश्चर्या केली. ते डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला. पंच महावृत्ती आणि त्रिरत्ने त्यांनी सांगितलेली आहेत. त्याचबरोबर जैन नंतर आपल्याला सर्वात महत्वाचं हे पंचवृत्ते आहेत, तुम्ही लिहू शकताय. पंचमहावृत्ते, त्रिरत्ने, सम्यक, दर्शन, ज्ञान आणि चरित्र. त्याच्यानंतर बौद्ध धर्म संस्थापक होते गौतम बुद्ध. त्यांचा जन्म वगैरे इथं दिलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर महत्वाचं त्यांचं जे आहे ते म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे? पहिले प्रवचन. याच्यावर प्रश्न असतो बघा. सारनाथ येथे जो उपदेश केला त्यास धम्म म्हणतात. तिथंच त्यांनी पहिले प्रवचन दिलेले आहे. ते एक प्रश्न येत असतो. पंचशील लक्षात ठेवायचं आहे त्यांचं. बौद्ध संघ लक्षात ठेवायचा आहे. आर्य सत्य 4 सांगितली. दुःखाचे कारण, दुःखाचे निवारण आणि प्रतिपद म्हणजे मार्ग. दुःख निवारण्याचा मार्ग सांगितला त्यांनी. त्याचबरोबर अष्टांग मार्गामध्ये सम्यक संकल्प, वाचा, कर्मांत, आजीव, व्यायाम, स्मृती आणि समाधी. तर हे महत्वाचं आहे. आणि आता हे झालं ह्याचं बौद्धांचं. ख्रिश्चन धर्म एक बघा, आता एक थोडक्यात दिलेलं आहे. तर स्थापना येशू ख्रिस्त यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी काय केलंय?
चर्चची स्थापना केलेली आहे इसवी सन 52 मध्ये. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. बायबल हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचबरोबर इस्लाम धर्माविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. कुराण, इस्लाम म्हणजेच अल्लाह. पारशी धर्म आहे, पवित्र ग्रंथ आहे अवेस्ता. त्याचबरोबर पारसी लोक इराणच्या फार्स नावाच्या प्रांतातून आले असावे. प्रथम गुजरातमध्ये इसवी सन 8व्या शतकामध्ये ते आले होते. त्याचबरोबर वेदकालीन आग्यारी आहेत, उत्तम विचार, ते थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. तर हे सिनॉनॉन, ज्यू धर्माचं हे जे प्रार्थना स्थळ आहे सिनॉनॉन, ते एक लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे प्रकरण 5वं आहे. खूप प्रकरण आहे त्याच्यात. तर 6वं प्रकरण बघूया आपण. बघा, जनपदे आणि महाजनपदे याच्यावर प्रश्न असतो बघा. तर साधारणतः जनपदे आणि महाजनपदेमध्ये 4 महाजनपद फार महत्वाचे आहेत. कोणती? 4. तर त्यातलं पहिलं बघा, कोसल. पहिलं कोणतं आहे? कोसल. अतिशय महत्वाचं कोसल. त्यातली जी प्रसिद्ध नगरे होती श्रावस्ती, कुशावस्ती आणि साकेत, त्यांची राजधानी होती श्रावस्ती. कोसलचा राजा प्रसेनजीत, आणि तो काय होता? वर्धमान, महावीर आणि गौतम बुद्धाच्या समकालीन होता. कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झालं शेवटी. वत्स युपी जवळ होतं, अलाहाबादच्या आसपास होतं. लक्षात ठेवायचं, हे 4 महत्वाचे आहेत. वत्स, कोसल. अवंतीचं सर्वांना माहिती असेल. तर उज्जैन ही त्यांची राजधानी होती. आणि मगध सर्वात महत्वाचं, बिहार, पाटणा व गया या शहरांच्या आसपास हे होतं. राजधानी एकदा राजगृह होती, नंतर राजगीर, किंवा त्यालाच राजगीर म्हणतात. बिंबिसाराचा राजवाडा समजात महत्वाचा आहे. त्याचबरोबर मगध, आता मगधाविषयी जरा जास्त माहिती इथं दिलेली आहे. तर अजातशत्रू मगधाचा विस्तार झाला त्याच्या ह्याच्यामध्ये. अजातशत्रू या नावाच्या राजाच्या कालावधीमध्ये काय झालेला आहे? त्या मगधाचा विस्तार झालेला आहे. तर अजातशत्रू म्हणजे राजगृह, पहिली बौद्ध धर्म परिषद, त्याच्यावर एक प्रश्न असतो. त्याचबरोबर पाटलीपुत्र, पाटणा, एक लक्षात ठेवण्यासारखं आहे यातलं. बघा, नंदराजे. आता नंदराजेनंतर आले शेवटचा राजा नंद मध्ये कुठला होता? धनानंद होता. एक लक्षात ठेवायचं आहे. चंद्रगुप्त मौर्यानं काय केलं? नंद राजाचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचं काय केलं? स्थापना केली, मौर्य साम्राज्याची. आता मौर्यकालीन भारत लगेच. तर तुम्हाला माहिती आहे काय केलं याने? की त्या नंद राजाचा, धनानंद नावाच्या राजाचा त्यानं तिथं हे केला, पराभव केला, आणि मौर्यकालीन भारतात ते त्यानं स्थापन केलं मौर्यांचं. तर याच्यामध्ये सिकंदराची स्वारी, म्हणजे ते आपण जे आता पाहिलेलं आहे, त्यानंच बोलवलं होतं. सिकंदर इकडे आला होता, त्यानं खूप काही इकडचा भाग जिंकलेला होता. आणि त्यानं काय केलं? तर इसवी सन पूर्व 326 भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली, आणि सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिला, तो पंजाब, भारतात जिंकलेल्या प्रदेश त्याने काय केलं? संत्रप असे म्हटले. तर हे एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर बॅबिलोन, इथं त्याचा मृत्यू झालेला आहे जाताना, पाठीमागे जाताना काय झालं? म्हणजे तो त्याच्या देशाकडे परत चालला होता, त्यावेळेस काय झालं? त्याला काहीतरी ताप वगैरे आला होता, आणि त्याच्यातच त्याचा काय झालेला होता? मृत्यू झाला होता बॅबिलोन मध्ये. ते एक ठिकाण महत्वाचं आहे. हा, बरोबर आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे थोडक्यात. आता एवढं डिटेलमध्ये आलं तरी सुद्धा आपल्याकडे त्याचं उत्तर रेडी पाहिजे. तर आता इथं बघा, नंद घराण्याचा राजा धनानंद याच्या राजवटीचा पाडाव केला. कुणी? संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांनी. आणि मगधावरती त्यानं सत्ता स्थापन केली. अवंती सौराष्ट्र जिंकलं त्यानं. त्याचबरोबर त्याच्या वेळेस सेल्युकस निकेटर हा तो सिकंदराचा सेनापती होता, तो आलेला होता, आणि त्याने काय केलं? मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा, त्याने वायव्य भारत, पंजाब याच्यावर आक्रमण केलं, आणि चंद्रगुप्त मौर्यानं त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार सुद्धा केला या सेल्युकस निकेटरचा. ते एक त्याचं नाव महत्वाचं आहे तिथं आपणास. त्याचबरोबर बघा, सम्राट अशोकावरती एक प्रश्न असतो. तर आपल्याला यानं का ह्या सेल्युकस निकेटर
ह्यानं काय केलेलं आहे, मॅगस्थेनिस आणि इंडिका नावाचे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत, ते लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर सर सम्राट अशोक. बोला. सर सर मॅगेस्थेनिसने इंडिका ग्रंथ लिहिलाय, तो त्याचा राजदूत होता. हा ठीक आहे, इथं दिलंय की. मॅगस्थेनिस इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला, इथं दिलंय की राजदूत त्याचा होता ना. ठीक आहे, सेल्युलस निकेटरचा राजदूत होता मॅगस्थेनिस, आणि त्याने काय लिहिलंय, इंडिका नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आता त्याचबरोबर पुढं बिंदुसारच्या त्याचा मुलगा अशोक. आता म्हणजे अशोकाचा वडील कोण होता, बिंदुसार होता, तर ते एक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर त्यानं काय केलं, तक्षशिला व उज्जैनी येथे काय केलेलं आहे, राज्यपाल होता तो तिथला सुरुवातीला, आणि नंतर मात्र तो काय झाला, पूर्ण त्याचे सम्राट, तो साम्राज्याचा सम्राट झाला. आणि त्याच्यानंतर काय केलं त्यानं बघा, मगधाचे सम्राटपद त्यानं हाती घेतलेला आहे. त्यानंतर कलिंगावर स्वारी केली म्हणजे ओडिसा, आणि तिथला जो रक्तपात वगैरे पाहून त्याचं मन खूप हळवं झालं, आणि त्यानं पुढे काय ठरवलं की यानंतर हो इथं दिलेलंच आहे, या युद्धानंतर सम्राट अशोकाचे मन परिवर्तन झाले, आणि त्यानं काय ठरवलं, सत्य, अहिंसा, इतराप्रती दया, क्षमावृत्ती हे त्यानं प्रस्थापित करण्याचं ठरवलं. स्वतःचा उल्लेख त्यानं काय केलेला आहे, हे की आलतं मागच्या वेळेस, देवनाम प्रिय प्रियदर्शी राजा, म्हणजे देवाचा लाडका असा उल्लेख केला त्यानं स्वतःचा. त्याचबरोबर आहे बघा, अशोकाच्या दिल्ली टोपळा शिलालेख, वटवाघुळे वगैरे तिथं होतं त्याच्यावरती. ठीक आहे, धर्मप्रसाराचं कार्य त्यानं केलेलं आहे, बौद्ध धर्माचा प्रसार त्यानं केलेला आहे. पाटलीपुत्र बौद्ध धर्माची 3री परिषद त्यानं भरवलेली आहे. मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवलं होतं, त्याच्यावर प्रश्न आला होता मागच्या वेळेस. त्याचबरोबर त्याचं महत्वाचं कार्य म्हणजे लोकोपयोगी कामं त्यानं केलेली आहेत. एक सुखसोयीसाठी त्यानं पानपोया वगैरे उभा केल्या होत्या, किंवा जाणाऱ्यांना ते धर्मशाळा वगैरे त्यानं केलेल्या होत्या, ते एक आहे. त्याचबरोबर मौर्य राज्य व्यवस्था 4 विभागामध्ये होती. इथं त्याचे पूर्व विभाग, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर ते दिलेलं आहे. मौर्यकालीन लोकजीवन दिलेलं आहे, त्याच्यावरती आपण थोडक्यात पॉइंट वजा लिहिलेलंच आहे इथं. ठीक आहे. हा, आता एक महत्वाचा प्रश्न आहे, सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे. त्याच्यामध्ये काय आहे, 4ही बाजू स्तंभ समोरून 3 फक्त दिसत आहेत, ते सिंह, आणि बाकीचे मात्र दिसत नाही. ते तुम्हाला माहिती आहे, भारताची राजमुद्रा त्याला म्हटलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय आहे, सर्वात मोठे प्राचीन साम्राज्य भारतातील मौर्य होतं, ते दिलेलं आहे. आता इथे एक मॅप दिलेला आहे, तर याच्यामध्ये साधारणतः आपणास पीडीएफ दिसत नाहीये सर. बाकीच्यांना दिसते का? हो सर पीडीएफ हो सर, हो सर. हा दिसते की मॅडम, बाकीच्यांना तुमच्याकडे रेंज कमी असेल मॅडम, दिसेल की तुम्हाला. बघा, कलिंग इथलं त्याने युद्ध केलं होतं, आणि इथूनच खऱ्या अर्थानं त्याचं मत परिवर्तन झालेलं होतं. त्याने ठरवलं की नंतर याच्यानंतर सम्राट अशोकाचं या ठिकाणी पिक्चर आहे, हे एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर आता शेवटचंच असेल पीडीएफ. हा, दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. तर याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे बघा, चेर, पांड्य आणि चोळ. दक्षिण भारतातील राज्ये कोणकोणते आहेत, राज्यसत्ता, चेर, पांड्य आणि चोळ. दिसते सर्वांना, दक्षिण भारतातील 3 राज्यसत्ता होत्या. इसवी सन पूर्व 4थे शतक, तमिळ भाषेत संगम साहित्य यालाच म्हटलं जातं. त्याचबरोबर मुझिरीस हे बंदर चेर राज्यात होतं. त्याच्यानंतर मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तू इटलीमध्ये रोमकडे इथून जात होत्या. पांड्य तमिळनाडू, चोळ तमिळनाडू आणि तिरुचिरापल्लीमध्ये होतं. त्याच्यानंतर सातवाहन राजघराण्यावरती प्रश्न असतो. तर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक स्थानिक राज्ये स्वतंत्र झालेली होती. त्यापैकी एक होतं सातवाहन, आणि त्यांची जी राजधानी होती ती कुठली होती, प्रतिष्ठान. त्याचबरोबर
प्रसिद्ध राजा सातवहनचा कुठला आहे? गौतमीपुत्र सातकर्णी. तर त्याचा त्या नाणेघाटामध्ये लेख आहे. त्याचबरोबर त्यानं काय केलं होतं? गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या शिलालेखात काय केलेला आहे? त्रिसमुद्रतोय पीतवाहन असा केलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय? ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्याले आहे. म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या सर्वांचं त्याने काय केलं होतं? पाणी प्याला होता. म्हणून तो त्रिसमुद्रतोय पीतवाहन म्हटलं होतं त्याला. आता सातवाहनांचे साम्राज्य, गाथा सप्तशती हा ग्रंथ इथं लिहिलेला आहे. हालने काय केलेला आहे? गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचबरोबर बघा आपल्या महाराष्ट्रातील त्याच्यामध्ये काय होतं? पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापारी केंद्रे होती त्यावेळेस. त्याचबरोबर हे झालं सातवाहनांचं. आता वाकाटक घराणे एक फार महत्वाचं आहे. 3रे शतक. सातवाहनांची सत्ता क्षीण झाल्यानंतर वाकाटक संस्थापक विंध्यशक्ती हा एक होता. त्याच्यानंतर आहे पहिला प्रवरसेन. ठीक आहे. त्याच्यानंतर वस्तगुल्म म्हणजेच वाशिम या शहरास म्हटलं जायचं. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झालेला होता. ठीक आहे. हे हिस्ट्रीतलं आपल्याला थोडक्यात एवढंसं लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यानंतर बघा मला वाटतं शेवटचंच हे प्रकरण असेल 9. हा हे झालेलं आहे आपलं. तर हा काय आहे? 6वीचा इतिहास होता एवढासा. आता आपण काय करणार आहे? 7वी. बघा आता 7वीचं बघा आता प्रकरण इतिहासाची साधने पुन्हा आलेलं आहे. ते आपण घेतलेलंच आहे याच्या अगोदर भौतिक वगैरे वगैरे काय होतं ते. त्याच्यामुळं त्याच्यात आपल्याला जास्त किल्ले वगैरे ते घेतलेलंच आहे आपण. ते तुम्हाला देणारच आहे मी. ताम्रपट ते पण भुर्जपत्रे वगैरे सभासद बखर घेतलेलं आहे. मौखिक साधने पण घेतलेलं आहे. म्हणजे 7वीतला पहिला जवळजवळ झालेलाच आहे. 7वीतला दुसरा पाहूया आपण. हा तर शिव पूर्वकालीन भारत याच्यामध्ये 8वं शतक. बंगालमध्ये पाल लक्षात ठेवायचं. बंगालमध्ये याच्यावर प्रश्न असतो बघा. बंगालमध्ये पाल, मध्य भारतात गुर्जर, प्रतिहार, उत्तर भारतात राजपूत, त्याच्यामध्ये पुन्हा गहडवाल, परमार आणि चौहान. तमिळनाडूमध्ये आवाज येतोय का माझा सर्वांना? हो येतोय आवाज. हो. हा तर तमिळनाडूमध्ये चोळ होतं. कर्नाटकमध्ये होयसळ होतं. महाराष्ट्रात राष्ट्रकूट होते. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात शिलाहार होतं आणि महाराष्ट्रात शेवटी यादव घराणं होतं. तर तराईची 2 युद्ध झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी. पहिलं पृथ्वीराज चव्हाणचा विजय झाला, मात्र दुसऱ्यात मात्र त्याचा पराभव झाला आणि मोहम्मद घोरी इथं आला. तर हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा इथं राष्ट्रकूट दिलेला आहे. राष्ट्रकूट सत्ता, त्याचबरोबर शिलाहार, यादव. तर यादवांची सत्ता आपल्यासाठी महत्वाची आहे. भिल्लम 5वा. देवगिरी राजधानी होती. कृष्णा नदीच्या काय झालं त्या पलीकडे त्याचा विस्तार होता. याच काळात महानुभव आणि वारकरी संप्रदायाचा उदय होता. बरं का, लक्षात ठेवायचं. वायव्येकडील आक्रमण 8वे शतक. ठीक आहे. मोहम्मद बिन कासिमनं आक्रमण केलेलं होतं. दाहीर येथे त्याचा पराभव झाला. ते एक लक्षात ठेवायचं आहे. उत्तरेत सुलतानशाही होते, सर्वांना माहिती आहे. आता हे एक फार महत्वाचं आहे बघा. कुठलं? बघा आता हे पेज तुम्हाला 1 मार्क देऊन जाईल. बघा अफगाणिस्तानातील घुर घराण्यांचा सुलतान मोहम्मद घोरी. मोहम्मद घोरी कुठला होता? अफगाणिस्तानमधील घुर घराण्याचा सुलतान मोहम्मद घोरी होता. आणि त्यानं काय केलेलं होतं? त्यानं आपल्यावरती स्वारी केली आणि त्याने बराच भाग जिंकला. बघा आणि त्या प्रदेशावर कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली तिथला म्हणजे देखरेख करण्यासाठी. आणि पुन्हा काय केलं? ऐबकानं गुलाम घराण्याची सत्ता स्थापन केली. ऐबकानं, कुतुबुद्दीन ऐबकानं गुलाम घराण्याची सत्ता स्थापन केली. आणि त्याचबरोबर काय झालं? चौगान इथं काय झालं? खेळ खेळताना त्याचा मृत्यू झाला. ठीक आहे. आता दिल्लीची सुलतानशाही बघा, हे महत्वाचं आहे.
तर दिल्लीची सुलतानशाही कधीपासून कधीपर्यंत आहे? 1206 ते 1526. सुरुवातीला कोण होते? गुलाम, त्याच्यानंतर खिलजी, त्याच्यानंतर तुगलक, सय्यद आणि लोधी. ह्याचा क्रम लक्षात ठेवायचा आहे आपण. याच्यावरती प्रश्न असतो क्रमावरती. ह्या तुगलक मध्यंतरी आहे एवढं लक्षात ठेवा. तुगलक मध्यंतरी आहे, शेवटी लोधी आहे, असं काहीतरी लक्षात ठेवा. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात लढाई झाली 1526 मध्ये, सर्वांना माहिती आहे. आणि तिलाच काय म्हणतात? पानिपतची पहिली लढाई सुद्धा म्हटलं जातं. विजयनगर राज्य, तर विजयनगर मध्ये संस्थापक त्याचा हरिहर व बुक्क होता. हम्पी राजधानी होती. प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय होते. त्याचबरोबर त्यांच्या संदर्भात अमुक्त मालद्या नावाचा त्यांनी काय केलेला आहे? तेलुगू भाषेत ग्रंथ लिहिलाय. राम विठ्ठल मंदिर त्यांनी बांधलं होतं तिथं, बरोबर आहे. तालिकोटची लढाई झाली नंतर, त्यातच विजयनगर राज्य नष्ट झालं. बहामनी, हसन गंगू बहामनी त्याने स्थापना केली होती. त्याचबरोबर राजधानी गुलबर्गा होता. मोहम्मद गवान नंतर, आता बघा हे एक स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. मोहम्मद गवान नंतर बहामनी सत्तेचे विघटन झाले किंवा त्याची 5 शकले झाली. आणि 5 शकले म्हणजे 5 विभाग झाले. तर वराड म्हणजे विदर्भामध्ये, इमादशाही, बिदर, बरीदशाही, त्याचबरोबर विजापूर, आदिलशाही, नगर, निजामशाही आणि गोळकोंडाची कुतुबशाही. याच्यावर पण प्रश्न असतो. त्याच्यानंतर काय झालं? सुलतानानंतर मुघल सत्ता प्रस्थापित झाली. तर मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? बाबर होता. 1526 मध्ये लोधी घराण्याचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोधी या पानिपतची लढाई झालेली होती. तर बाबराने काय केलं? तोफखान्याचा वापर केला आणि इथं काय केलं? सत्ता हस्तगित केली. तर बघा इथं एक तुम्हाला एक फ्लो चार्ट दिलेला आहे. सुरुवातीला कोण होता? बाबर, त्याच्यानंतर हुमायूं. परंतु हुमायूं कोण होता? शेरशाह सुरीने हुमायूंचा पराभव केला. त्याच्यानंतर अकबर आला. त्यानं 1556 मध्ये दुसरी पानिपतची लढाई केली. अकबर आणि हेमू होते त्यावेळेस लढाईमध्ये. जहांगीर चित्रकार होता तो. शहाजहान, मुघल सत्तेचा सुवर्ण काळ शहाजहानच्या वेळेस म्हटलं जातं. आणि औरंगजेब शेवटी माहिती आहे आपल्याला. तर अकबराविरुद्ध बऱ्याच लोकांनी लढा दिलेला आहे. महाराणा प्रताप, चांद बीबी होती नगरची, त्याचबरोबर राणी दुर्गावती होती. चांद बीबीचं एक महत्वाचं आहे, त्याच्यावरती प्रश्न येत असतो. तर तिने काय केलं? निजामशाही वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केलेला होता. त्याचबरोबर पुढं औरंगजेब, औरंगजेब आहे. 1658 मध्ये बादशाह झाला तो. साम्राज्य विस्तार त्याने केला. अगदी नगर पासून ते इकडे काश्मीर पर्यंत केला. काबूल पासून बंगाल पर्यंत केला. त्याचबरोबर अहोमाशी त्याने संघर्ष केला, एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्याचबरोबर सिखांशी संघर्ष केला. सर्वांशी त्याला संघर्ष करावा लागलेला होता. राजपुतांशी संघर्ष केलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो आपल्या मराठ्यांशी संघर्ष. तर त्याने काय केलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराज त्याने स्वराज्याची स्थापना, मुघलांशी संघर्ष त्याने केलेला आहे. दक्षिण भारतात जिंकण्यासाठी औरंगजेब दक्षिण मध्ये आला होता, पण त्याला यश मिळालं नाही. त्याला वाटत होतं की आपण काय करायचं? शिवाजी महाराजाला संपवायचं, परंतु त्याच्यामध्ये त्याला यश आलेलं नव्हतं. हे झालं 7वं. आता सर्वात महत्वाचं 7वीचा सेकंड झाला, थर्ड, धार्मिक समन्वय. तर धार्मिक समन्वय सर्वांना माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये इथं पूर्ण नोट्स दिलेले आहेत, तुम्ही फक्त रीडिंग करायचं आहे नंतर. आता यातले मी महत्वाचे तुम्हाला पॉइंट सांगतो की काय आहेत. तर बघा, इथं पॉइंट आहे बघा, नायनार व अळवार. दिसतंय सर्वांना? नायनार व अळवार या 2 भक्ती चळवळी होत्या त्यावेळेच्या. नायनार हे कोण होते? शिवभक्त होते. आणि अळवार हे काय होते? विष्णू भक्त होते. हे लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर संत कबीर. आता संत कबीरांनी काय सांगितलेलं आहे ते बघा. त्यांनी सत्यालाच ईश्वर मानलं, सर्व मानव एक आहेत असं सांगितलं, आणि हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी काम केलं. हे एक महत्वाचं आहे. बंगालमध्ये कोण होतं? चैतन्य महाप्रभू होते. कृष्ण भक्तीचे त्यांनी महत्व सांगितलं. आसाममध्ये शंकरदेव होते. गुजरातमध्ये नरसिंह मेहता होते. मेवाड राजघराण्याचे सीताबाई मीराबाई होत्या. संत मीराबाई, सीताबाई नाही, ते काय आहे? संत मीराबाई.
ते पण कृष्ण भक्ती करत होत्या. त्याचबरोबर संत रोहिदास, संत सेना, समता व मानवतेचा संदेश. आपल्याला फक्त संत आणि त्यांनी केलेलं कार्य हे लक्षात ठेवायचं आहे. सूरदास सूरसागर काव्य लिहिलं. मुस्लिम संत रसखान कृष्ण भक्तीची गीते लिहिली. त्याचबरोबर संत तुलसीदासानं रामचरित्र मानस राम भक्ती त्याने सांगितलेली आहे. कर्नाटकमध्ये बसवेश्वर होते, लिंगायत विचारधारेचा त्यांनी प्रसार केला. काय कवे कैलास प्रसिद्ध वचन, श्रम हाच कैलास ते सांगितलं त्यांनी. त्याचबरोबर महानुभव पंत एक महत्वाचा 13व्या शतकामध्ये. चक्रधर स्वामींचं नाव अतिशय महत्वाचं आहे. तर चक्रधर स्वामी यांनी जो इथं दिलंय बघा, चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू समतेचे पुरस्कार त्यांनी केलेला आहे. मराठी भाषेला प्राधान्य दिलं. त्याचबरोबर विदर्भात त्रधीपूर इथं त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. त्याचबरोबर आता शिखांच्या बाबतीत आहे. आता सर्व जे धर्म आहेत, धार्मिक चळवळी आहेत, त्याचं थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर गुरु नानक शीख धर्माचे संस्थापक होते. त्याचबरोबर त्यांनी बघा गुरु ग्रंथ साहेब ग्रंथ, संत कबीर, संत नामदेव आणि गुरु नानक यांच्या रचना आहेत त्याच्यामध्ये. मागच्या वेळेस प्रश्न आलता की संत नामदेव यांनी कोणत्या ह्याच्यामध्ये रचना लिहिलेल्या आहेत, तर गुरु ग्रंथ साहेब. तर याचबरोबर संत कबीर आणि गुरु नानक यांचाही उल्लेख आपण ठेवायचा आहे तिथं. सुफी संत, त्याचबरोबर सुफी संतांमध्ये ख्वाजा मुईउद्दीन चिश्ती आणि शेख निजामुद्दीन औलिया हे 2 संत फार महत्वाचे आहेत. हा, तर त्याच्यानंतर आहे बघा 17व्या शतकाची सुरुवात. महाराष्ट्रात निजामशाही आदिलशाही होते, आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी संघर्ष केलेला आहे. त्याचबरोबर याच काळात युरोपातून कोण कोण आलं होतं बघा इकडं, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज आणि डच. पश्चिम किनाऱ्यावरती गोवा, वसई याच्यावरती पोर्तुगीजांची सत्ता होती. त्याचबरोबर शिवपूर्व काळात परगणा म्हणजे काय होता, अनेक गावांचा मिळून कसबा, परगण्याचे मुख्य ठिकाण, आणि गाव म्हणजे मौजा, त्याला कसब्यापेक्षा लहान होते ते. तर त्याचं हे डिटेलमध्ये दिलं आहे. गाव किंवा मौजात गावाचा प्रमुख पाटील असे. त्याचबरोबर बलूत जी कारागीर जी सेवा देत होते त्यांना काय व्हायचं, त्याबद्दल त्यांना शेतकऱ्यांकडून काही शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळेल, त्याला बलूत म्हणतात. त्याच्यानंतर कसबा, परगणा एक लक्षात ठेवायचं. तर वतनदार कोण कोण होते, देशमुख आणि देशपांडे हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर दुष्काळाचे संकट ते अनेक वेळा येत होतं महाराष्ट्रात आणि त्याचा लोकजीवनावरती गंभीर परिणाम होत होता. वारकरी पंथाचे कार्य त्यांनी काय केलं, अंधश्रद्धा आणि कर्मकांड याच्यावरती काम केलं. त्याचबरोबर त्यांचं केंद्र होतं पंढरपूर. भजन कीर्तन सहभोजन हा समतेचा प्रसार केला या माध्यमातून. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, तर हे एक महत्वाचं आहे. पंजाब पर्यंत त्यांनी विचारांचा प्रचार केलेला होता. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका, अमृतानुभव ते लिहिलं आहे. संत एकनाथ अभंग गवळणी बहारूट केलेला आहे त्यांनी. संस्कृत वाणी देवे केली एक महत्वाचं आहे. तरी प्राकृत काय चोरापासून झाली, म्हणजे मराठी भाषेबद्दल बोललेलं आहे त्यांनी. संत तुकाराम पुण्याजवळ देहूगावचे होते. तुकाराम गाथा माहिती आहे आपल्याला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे एक त्यांचं वचन लक्षात ठेवा. त्याच संत कार्याची फलश्रुती काय झालं, तर समतेचा संदेश सर्वांना मिळाला, माणुसकी मानवता धर्म वाढू लागला, लोकजागृती झाली, लोकोपदेश लोकांना मिळाला. संत तुकाराम काय म्हणायचे, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. लक्षात ठेवायचं कोण काय म्हटलंय ते, त्याच्यावर पण प्रश्न असतो. संत सावतामाळ्यांचा आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, याच्यावर पण प्रश्न येण्याची शक्यता असते. रामदास स्वामी तर जामगावचे होते ते.
बलोपासनेचं महत्व त्यांनी सांगितलं की तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, साहित्य दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक लिहिलं. हे सर्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं 7वीचं. आता आपणास काय करायचं आहे? 3, 4, 5. त्याच्यानंतर मुघलांशी संघर्ष शिवाजी महाराजांचा. तर शाहिस्तेखानाची स्वारी आपण ह्याच्यामध्ये पाहिलेला आहे. आपल्या पाठीमागच्या कुठलं बुक ते 4थीच्या किंवा 5वीच्या इतिहासामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. शाहिस्तेखानची स्वारी कुठून कुठं गेला त्याच्यात पण ते डिटेलमध्ये आहे. त्याची फक्त आता आपलं एक्सटेन्शन त्याचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही फक्त ह्याचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. शाहिस्तेखानची स्वारी, त्याचबरोबर सुरतेवर स्वारी त्यांनी तेव्हा गाठलेली आहे. इथं बघा 5 एप्रिल 1663 शाहिद खान ची स्वारी, ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या दिवशी त्यांनी काय केलेलं आहे? 5 एप्रिल 1663 रोजी निवडक सैन्यासह छापा त्या ह्याच्यामध्ये लाल महालामध्ये त्यांनी टाकलेला होता. आपण ते डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर जयसिंगाची स्वारी एक महत्वाचा आहे. पुरंदर किल्ल्यास वेढा, मिर्झा राजे जयसिंग दिलेर खान. त्याचबरोबर आपले सरदार मोरारबाजी देशपांडे, पराक्रमाची त्यांनी शर्त केली आणि त्यातच त्यांना वीरमरण आलं. ते एक लक्षात ठेवायचंय. आणि शिवाजी महाराजांच्यात 1665 ला पुरंदरचा तह झाला आणि त्या तहान्वये 23 किल्ले आणि 4 लक्ष हुणांचा प्रदेश, 4 लक्ष हुणांचा प्रदेश त्यांना मुघलांना द्यावा लागला. बघा, आग्रा भेट, सुटका लक्षात ठेवायचा आहे. आग्रा भेट, सुटका आपण डिटेलमध्ये पाहिलेला आहे. मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याचबरोबर दुसऱ्यांदा त्यांनी सुरतेवर स्वारी केलेली आहे. त्याच्यानंतर राज्याभिषेक एक महत्वाची कन्सेप्ट आहे. त्याचबरोबर या सर्व मोहिमांचं वर्णन त्याने काय केलेलं आहे? तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर या मोहिमांचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद बखरकाराने काय केलेलं आहे? 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. हे एक आपल्याला स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. कुणी म्हटलंय ते? कृष्णाजी अनंत सभासद या बखरकारानं. ते कोण होते? बखरकार होते. त्याच्यानंतर राज्याभिषेक 6 जून 1674. हॅलो, म्यूट करा. कुणाचा आवाज यायला लागलाय? म्यूट, आवाज कुणाचा येतोय? त्याच्यानंतर गागा भट्ट रायगडावरती राज्याभिषेक झाला. शक त्यांनी कालगणना सुरू केली. त्याचबरोबर सोन्याचं होन आणि तांब्याची शिवराई त्यांनी सुरू केली. नाण्यांवर श्रीराजा शिवछत्रपती अक्षरे होती. त्याचबरोबर राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंत श्रीराजा शिवछत्रपती अशा नावाचा उल्लेख होता. हे आपणास लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, निश्चलपूर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काय केलं? पुन्हा राज्याभिषेक करून घेतला 24 सप्टेंबर 1674 ला. आणि शेवटी काय झालं? दक्षिणे मोहीमकाली 1677 मध्ये तर गोळकोंड्यात जाऊन कुतुबशहाची भेट घेतली, त्यांच्याशी मैत्रीचा तह केला आणि दक्षिणेत जिंजीचा किल्ला बांधलेला आहे. त्यांनी राजाराम महाराज तिथं आश्रय करत होते. आणि अशातच काय झालं? 3 एप्रिल 1680 ला राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. तर काही शब्द आहेत आपण लक्षात ठेवायचे आहेत. किताब, पदवी, फरमान, राजपत्र, फिलाल, तात्काळ, वाहवा, उत्तम, मुलाखत, दर्शन महत्वाचे आहेत. शिलेदार, स्वतुरंगी लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर इथं काही माहिती आहे. बुधभूषण त्यांनी लिहिलंय. संभाजीराजांनी 17 वर्षाचे होते. त्याचबरोबर 32 मन सोन्याचे हे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जळलेले होते. मन हे गणिताच्या शिक्षकाकडून समजून घ्या. मन म्हणजे 20 किलो असं त्याचा अर्थ होतो, 1 मन. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला 7वीच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचं डिटेलमध्ये अभ्यास आहे. आता 8वीचा इतिहास. तर 8वीच्या इतिहासामध्ये आपणास काय करायचं आहे? ठीक आहे. तर 8वीचा इतिहास म्हणजे तुम्हाला माहिती आहे आधुनिक भारताचा इतिहास, स्पेशली आधुनिक जगाचा. युरोप आणि भारत, तर याच्यामध्ये
आपल्यास याच्यातून सुद्धा काही प्रश्न महत्वाचे, याच्यावर तर जास्त प्रश्न येतील आधुनिक भारतावरती. तर प्रबोधन युग कधी होतं? 13वे ते 16वे शतक आधुनिक युगाचा पाया होता. ठीक आहे. त्याचबरोबर लिओनार्दी द विंची हा एक अतिशय महत्वाचा माणूस होता. तो अष्टपैलू होता. त्याने काय केलेलं आहे? मोनालिसा, द लास्ट सपर या चित्राकृती त्याच्या काय आहेत? अजरामर झालेले आहे. 50 मध्ये जोहान्स गुटेनबर्ग छपाई यंत्राचा त्याने काय केलेला आहे? शोध लावलेला आहे. तो जर्मनीचा होता. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर आता धर्माच्या नावावर लुबाडणाऱ्या लोकांविरुद्धची चळवळ म्हणजे धर्म सुधारणा चळवळ. त्याच्यामध्ये बघा आता इथं जे 1487 ला काय केलं? बार्थोलोम्यू डायसनं पोर्तुगीजचा होता तो दक्षिण आफ्रिकेचे टोक म्हणजे केप ऑफ गुड होप हे शोधून काढलेलं आहे. 1492 कोलंबस आला, स्पेनचा होता, अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर गेला. आणि 1495 मध्ये अमेरिगो वेस्पुसी इटालियन होता, अमेरिका खंडाचा शोध लावला त्यानं. 1498 मध्ये मात्र वास्को द गामा पोर्तुगीज होता, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत या बंदरावर पोहोचला. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि 1519 मध्ये फर्डिनांड मॅगलेन यानं काय केलं? जगाची समुद्र सफर केली. ठीक आहे. हे चार्ट महत्वाचा आहे. अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध महत्वाचं आहे. तर काय होतं? अमेरिकेच्या वसाहतीने जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सर्व सैन्य संघटित करून प्रतिकार केला. यालाच अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध म्हणतात. आणि त्यांनी लोकशाही व्यवस्था, लिखित राज्यघटना आणि संघराज्य शासन पद्धती यातूनच त्यांनी काय केलं? नवा देश त्यांचा उभा केला. तर ते एक स्वातंत्र्य युद्ध, अमेरिकन राज्यक्रांती सुद्धा त्याला म्हटलं जातं. फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये. तर त्याच्यामध्ये राजेशाही, फ्रान्समधील जनतेने राजेशाही आणि सरंजामशाही याच्या विरोधात उठाव केला. त्याचबरोबर फ्रेंच राज्यक्रांतीची तत्वे मूल्य होती स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आपण लक्षात ठेवायची आहेत. 18व्या शतकात काय झालेलं आहे? औद्योगिक क्रांती, बाष्प शक्तीवर चालणारे यंत्र, इंग्लंडची औद्योगिक भरभराट, इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असा केला जात होता. त्याचबरोबर नवे मार्ग, नवे पर्व सुरू केले त्यांनी. अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार किंवा संघटित होऊन भागभांडवल असणाऱ्या व्यापाऱ्यांची कंपनी स्थापन केल्या. आणि त्यातूनच काय झालं? भांडवलशाहीचा उदय झाला. तर वसाहतवाद महत्वाचा आहे. तर एका देशातील लोकांनी दुसऱ्या प्रदेशात एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत. ठीक आहे. त्याचबरोबर इथं स्थापन झालेली ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ही दिसते का सर्वांना? EIC इथं दिलंय. हॅलो, हो सर. हो सर हा दिसतंय. ठीक आहे. हा तर बघा इथं EIC, तर ते EICचं लक्षात ठेवायचं आपल्याला. ईस्ट इंडिया कंपनी आहे ती. ते आलेले आहेत 1600 मध्ये. आणि त्यांनी काय केलं? जहांगीर बादशाहकडून परवानगी घेतली आणि सुरतला वकार स्थापन केली. त्याचबरोबर इंग्रजांचा फ्रेंचाशी संघर्ष झालेला आहे. त्यांचे बरेचसे संघर्ष झालेले आहेत. सर्वात महत्वाचं आहे बघा, प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई दोन्ही लक्षात ठेवा. याच्यावरून एक मार्क येत असतो. तर प्लासी कुणाकुणात झालेले आहे? रॉबर्ट क्लाय हा इंग्रज अधिकारी विरुद्ध सिराजउद्दौला हा याच्याबरोबर, आणि मीर जाफर त्याचा सेनापती होता. आणि शेवटी तो काय झाला? मीर जाफर इंग्रजांना मिळाला म्हणून त्याने काय केलं? पुन्हा मीर जाफर, शाह आलम आणि शुजाउद्दौला एकत्र झाले इंग्रजांविरुद्ध. हे पण लक्षात ठेवायचं दोन्ही. त्याचबरोबर अलाहाबादचा तह आणि इंग्रज म्हैसूर, त्याच्यामध्ये टिपू सुलतान महत्वाचा आहे. श्रीरंगपट्टणम, सिंधवर इंग्रजांचा ताबा, शीख सत्तेचा पाडा. अशा पद्धतीनंच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. प्रकरण 3, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर बरेच परिणाम झाले. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की इथल्या लोकांना त्यांनी त्रास वगैरे दिला आणि त्यांनी व्यापारी सत्ता स्थापन केली. तराजू आणि
तलवार याच्या माध्यमातून त्यांनी इथं काय करायला सुरुवात केली, राज्य प्रस्थापित करायला सुरुवात केली. त्यातलं ते महत्वाचं आहे. त्याचबरोबर 1782चा सालाबादचा तह, याच्यावरती एखादा प्रश्न असण्याची शक्यता आहे. 1782चा सालाबाईचा तह, पहिले इंग्रज मराठा युद्ध म्हटलं जातं त्यालाच. त्याच्यानंतर तैनाती फौजा, याच्यावरती प्रश्न असतो. तैनाती फौजेचा जनक लॉर्ड वेल्सली, लक्षात ठेवायचा. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने काय केलं, तैनाती फौजेचा स्वीकार केला. हा करार वसईचा करार. त्याच्यानंतर त्याने काय केलं, 1818 मध्ये शरणागती पत्करली दुसऱ्या बाजीरावाने. इथंच खऱ्या अर्थानं आपल्या मराठ्यांचं पतन झालेलं होतं. त्याच्यानंतर छत्रपती प्रताप सिंह, तर त्यांनी एक कुठला तरी रोड बांधलेला आहे, त्याच्यावरती प्रश्न असतो. हा इथं दिलेला आहे. पेशवाईचा अस्त झाला यांच्या ह्याच्यामध्ये. इंग्रजांबरोबर त्यांनी तह केला आणि 1848 सातारा खालसा झालं, बरोबर. आणि प्रतापसिंहांचा तिथंच एंड झालेला आहे. दुहेरी राज्य व्यवस्थेवरती एक प्रश्न असतो आणि दुहेरी राज्य व्यवस्थेचा जनक रॉबर्ट क्लाइव्ह. त्याचबरोबर ही व्यवस्था बंद कोणी केली, वॉरन हेस्टिंग 1772 मध्ये. दिवाणी आणि फौजदारी हे एक महत्वाचं आहे, ते एक थोडक्यात लक्षात ठेवा, त्यावर प्रश्न असतो, दिवाणी आणि फौजदारी. त्याचबरोबर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, तर यानुसार काय झालं, बंगालचा गव्हर्नर जनरल बनला, तो होता वॉरन हेस्टिंग. त्याच्यानंतर त्याला काय मिळाले अधिकार, मुंबई आणि मद्रास इलाक्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार त्याला मिळाले. 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट आला आणि भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ मुलकी नोकरशहा, लष्कर, पोलीस आणि न्याय व्यवस्था. ठीक आहे, बरोबर आहे ते. आता लॉर्ड कॉर्नवालिस वरती एक प्रश्न असतो बघा. तो प्रश्न असतो, जिल्हाधिकारी पद हे कोणी निर्माण केलं, तर त्यानंच केलं होतं, लॉर्ड कॉर्नवालिस. याच्यावरती प्रश्न असतो. त्यानं जिल्हाधिकाऱ्याची परीक्षा पण काढलेली होती. त्याचबरोबर लॉर्ड मेकॉलेचा जो आपल्याकडे आहे बघा, लॉर्ड मेकॉले, त्याची कायद्याची संहिता, एकच कायदा, कायद्यापुढे सर्व समान. मेकॉले शिक्षणाच्या बाबतीत हे त्याने काम केलेलं आहे. त्याचबरोबर तर जमीन महसूल कसा होता इंग्रजांच्या अगोदर, त्याच्या इंग्रजांबद्दल कसा होता, त्याचा परिणाम काय झाला, हे थोडक्यात दिलेलं आहे. अगोदर आपली जे शेतसारा वगैरे होता त्याचं वेगवेगळं होतं. त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे कायदे आणले, शेतसारा कंपल्सरी केला. तुमच्यात ते दुष्काळ जरी पडला तरी शेतसारा भरावा लागत होता. आणि व्यापारीकरण शेतीचं, तर नगदी पिकांना प्रोत्साहन, जसं कापूस, नीळ, तंबाखू. त्याचबरोबर 1853 मुंबई ठाणे मार्गावर पहिली आगगाडी. आणि त्याच्या इथं दिलंय बघा, इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार उत्पादन मोठ्या प्रमाणात, त्यामुळे कमी खर्चात होत होतं आणि त्याच्यामुळे स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण गेलं. परिणामी काय झालं, पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कामगार बेकार झाले. विल्यम जोन्स 1784 एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल स्थापना केली. 1800 हे सर्व महत्वाचं आहे बघा. 1829 सतीबंदीचा कायदा बेंटिंगने केलेला आहे. 1856 विधवा पुनर्विवाह डलहौसीने केलेला आहे. 1835 इंग्रजी शिक्षण सुरू केले मॅकॉलेनं आणि 1857 कलकत्ता, मुंबई, मद्रास विद्यापीठाची स्थापना. हे तिन्ही फार महत्वाचं आहे. आता स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ नंतर झालेला आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याची कारणं होती ती खूप वेगळी होती. नंतर त्या कारणामध्ये वेगवेगळी कारणं अजून इन्क्लूड होत गेली. तर सुरुवातीला इंग्रज शिक्षणामुळे काय झालेलं होतं, इंग्रजी शिक्षणामुळे लोकांना नॉलेज आलेलं होतं आणि इंग्रजी शिक्षणामुळे लोक राष्ट्रवाद वगैरे त्यांच्या लक्षात येत होता, लोक हुशार होत होती. त्याचबरोबर आर्थिक शोषण
आपलं होत होतं त्याला काही लोकांच्या लक्षात येत होते आणि ते काय करत होते, वर्तमानपत्रामध्ये वगैरे छापून अशा प्रकारे लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर आहे विल्यम जोन्स तर आपण पाहिलं एसिटिक सोसायटी. त्याच्यानंतर डॉक्टर भंडारकर आहेत, डॉक्टर बाहुदाजी लाड आहेत, संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, एक प्रश्न असतो बघा याच्यावरती, मुंबईमध्ये स्थापना झाली त्याची 28 डिसेंबर 1885 ला 72 प्रतिनिधी होते. गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठ्यशालामध्ये पहिलं अधिवेशन झालेलं आहे आणि त्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी, वकील होते ते व्यवसायाने, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मवाळ युग 1885 ते 1905 सनदशीर मार्गाचा त्यांनी वापर केलेला आहे. नेते गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते. त्याच्यानंतर मवाळ नंतर जहाल युग होतं 1905 ते 1920. तर लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, अरविंद घोष हे लाल बाल पाल यांचं नेतृत्व होतं या ठिकाणी. त्याचबरोबर गीता रहस्य ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी. लोकमान्य टिळकांनी मराठी व केसरी हे वृत्तपत्र राष्ट्रीय शिक्षण देणारे त्यांनी सुरू केलेलं होतं. प्लेगची साथ आलेली होती 1897 ला आणि बंगालची फाळणी एक महत्वाचं आहे. तर 1905 ला काय झालं, 16 ऑक्टोबर या दिवशी काय केलं, बंगालची फाळणी हा काळा दिवस आपण पाळलेला होता. वंगभंग चळवळ आहे तर ती सुद्धा फार महत्वाची आहे. वंदे मातरम हे गीत तिथं त्यावेळेस म्हटलं जात होतं. रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेतले जात होते आणि 1911 ला काय झालं, फाळणी रद्द झाली. आता राष्ट्रीय सभेची चतुसूत्री ते एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर आता बघा, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य हे चतुसूत्री होती, त्यांनी सांगितलेली होती चतुसूत्री. आणि त्याचबरोबर परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशी म्हणजे स्वावलंबन, भांडवल साधन सामुग्री स्वतःच वापरायचं. 1907 ला काय झालं, सुरत इथं आपलं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होतं, त्याचे अध्यक्ष रासबिहारी बोस होते. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवायचं आहे. लोकमान्य टिळकांना काय केलं, त्यांनी राजद्रोहाचा खटला भरला आणि 6 वर्ष मंडालेच्या तिथं ठेवलेलं होतं. त्याचबरोबर 1906 ढाका इथं मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. थोडक्यात पण महत्वाचं लक्षात ठेवा, मोर्लेमेंटो 1909, त्याच्यानंतर लखनौ करार 1916. त्याचबरोबर होम रूल चळवळ आली आणि होम रूल चळवळीमध्ये बघा कोण कोण आहे, लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तर ही चळवळ जी होती ती कुठं होती, होम रूल म्हणजे स्वशासन, ही आर्यलँडच्या धर्तीवर इथं ही चळवळ सुरू केली होती. त्याचबरोबर पहिलं महायुद्ध आणि भारत एक महत्वाचं आहे. त्यावेळेस 1917 मध्ये बघा, भारत मंत्री मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड त्यावेळेसचा कायदा होता, त्यावेळेस काय केलेलं त्यांनी, तर स्वशासनाचे अधिकार लोकांना पाहिजे होते, जबाबदार राज्य पद्धती पाहिजे होती, असं देऊ त्यांनी घोषणा केली भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी. परंतु त्याच वेळेस त्यांनी ते नाकारलं आणि लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता ही त्यांनी समोर आणलं. सरकार जर भारतीयांच्या सांगण्याविषयी किंवा मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल, त्यालाच काय म्हणायचं, प्रतियोगी सहकार्यता. त्याच्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता 1919चा. त्याच्यामध्ये द्विशासन पद्धती आली, सोपीव खाती, राखीव खाती आणि केंद्रात कनिष्ठ आणि वरिष्ठ जे सभासद होते किंवा जे आपण त्याला हे म्हणतो द्विग्रही सभासद मंडळ होतं तिथं. त्याच्यानंतर टिळकांनी त्याचा उल्लेख काय केला, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात या कायद्यावरती त्यांनी टीका केली होती. तर हे एक महत्वाचं आहे.
हा, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ याच्यावरती एक प्रश्न असतो बघा. आता महत्वाचे मुद्दे आपण घेणार आहे याच्यातले. तर वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक ज्याला म्हटलं जातं, त्यांच्याविषयी प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तर त्यांचा मृत्यू हा कधी झालेला आहे? येडनच्या कारागृहात झालेला आहे. चाफेकर बंधू 1857 पुन्हा 1897 मध्ये काय झालं होतं, पुण्यात प्लेगची साथ आली होती आणि त्यावेळेस जे कमिशनर होते तिथले ते काय करायचे, लोकांवरती जुलूम जबरदस्ती करायचे. याचा बदला म्हणून काय केलं, दामोदर आणि बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी रॅडचा खून केलेला आहे. कधी? 22 जून 1857. तर याच्या निमित्त यामुळे त्यांना काय केलं, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या 3 बंधूंना, सहकारींना फाशी दिलेली आहे. महादेव रानडे, बिहार बिरसा मुंडा, अभिनव भारत या 2 संघटना लक्षात ठेवायच्या. 1900 ला मित्रमेळा नाशिक आणि 1904 ला अभिनव भारत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे, समतेचा लढा. तर शेतकरी चळवळ, नीळ उठाव. बघा आता याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला सांगतो मी. बंगालमध्ये नीळ उठाव झालेला होता, ते एक लक्षात ठेवायचं आहे. नीळ उठाव विश्वास बंधूंनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं आणि त्याच्यावर आधारित दीनबंधू मित्रांनी काय केलं, नीलदर्पण हे नाटक लिहिलं होतं. त्याचनंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा उठाव ग.वा. जोशी यांनी नेतृत्व केलेलं होतं. अवधमध्ये बाबा रामचंद्र, अखिल भारतीय किसान सभा, एन.जी. रंगा, हे लक्षात ठेवायचं आहे. सर्व एक मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. कामगार संघटना, तर त्याच्यामध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन संघटना 1884 ची फार महत्वाची आहे, नाम लोखंडे यांची. त्याचबरोबर ठीक आहे, आयटक 1920 ला आयटक, त्याच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय, ते लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद यांनी त्यात कार्य केलेलं होतं. आणि 1928 ला मुंबई गिरणी कामगारांचा संप होता, 6 महिने होता मुंबई गिरणी संघाचा. त्याचबरोबर आता याच्यात बरीचशी माहिती आहे, महत्वाचं आपण हायलाइट करतोय. समाजवादी चळवळ, तर त्याचं सुद्धा महत्वाचं आहे. 1934 मध्ये काँग्रेसमध्येच काय झालं होतं, समाजवादी पक्ष स्थापन झालेला होता. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण आणि मिनू सहानी. त्याचबरोबर राममोहन लोहिया हे होते. त्याचबरोबर कार्ल मार्क्स एक महत्वाचा आहे. त्यानंतर आहे बघा मिरत कट, 1925 साम्यवादी पक्ष होता. मिरत कट महत्वाचा, त्याच्यामध्ये स्त्रियांचे सहभाग जास्त होता. स्त्रियांची चळवळ खाली सुरू झालेली आहे. इथं बघा आता पॉइंट मध्ये, पंडिता रमाबाई यांनी काय केलेलं आहे, आर्य महिला समाज, शारदा सदन या संस्थांची स्थापना केली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन. त्याचबरोबर 1904 ला भारत महिला परिषद, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स. रखमाबाई जनार्दन सावे, त्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. आनंदीबाई जोशी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. 1886 ला त्यांनी काय केलं, MD ही पदवी घेतली होती आणि क्षयरोग त्यांना झाला होता आणि त्यांचा त्यातच मृत्यू झालेला होता. दलित चळवळ, याच्यामध्ये गोपाळ बाबा वलंकर, महात्मा फुलेंचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी पुस्तक लिहिलंय विटाळ विध्वंसन, ते एक महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर शिवराम जन्मा कांबळे, सोमवंशीय मित्र मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये पेरियार स्वामी, विठ्ठल रामजी शिंदे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. त्याचबरोबर राजश्री शाहू महाराजांचं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा त्यांनी पाठराखण केलेली होती. तर हे सर्व आपणास काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. दक्षिण भारतात त्यावेळेसच काय होतं, अप्पासाहेब पटवर्धन, ठक्कर बाप्पा. बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे 1924 बहिष्कृत हितकारणीची सभा, त्यांनी संदेश दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब महाड येथे त्यांनी काय केलं होतं,
चवदार तळे सत्याग्रहाची मनुस्मृतीचं दहन केलं. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश दिला 1930 ला. नेतृत्व याचं कोणी केलं मंदिर प्रवेशाचं? दादासाहेब गायकवाड यांनी. तर त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता या प्रकारची त्यांनी वृत्तपत्रे वगैरे लिहिलेली होती. त्याचबरोबर स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली आणि 1956 मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार सुद्धा केलेला होता. तर या पद्धतीने आपणास हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. हा, स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. आवाज येतोय का माझा सर्वांना? हो, येतो आवाज. हा, तर संस्थानकांचे विलिनीकरण एक महत्वाचा टॉपिक असतो. तर भारतात बघा इथं दिलेलेच आहे 600+ संस्थानं होती आणि ही सर्व एकत्रीकरण करणं फार महत्वाचं कार्य होतं. तर बघा आता भारतात 600+ त्याच्यापेक्षा जास्त संस्थाने होती आणि ब्रिटिशांनी संस्थानिकांना त्यांचे स्वतःचे अधिकार दिले होते, म्हणजे ते कुठेही राहू शकतात, एकतर भारत, पाकिस्तान किंवा स्वतंत्र. तर हा विलिनीकरणाचा प्रश्न गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी सोडवला होता, अतिशय महत्वाचा. आता संस्थानिकांना विश्वासात घेऊन सामीलनामा केलेला होता त्यांनी. तर जुनागड, हैदराबाद, काश्मीर हे अपवाद वगळून जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर हे सामील झाले नव्हते. तर जुनागडचं काय होतं बघा, सौराष्ट्रातील एक संस्थान होतं, तेथील प्रजेला भारतात विलीन व्हायचं होतं. सौराष्ट्र म्हणजे जुनागड तेथील पाकिस्तानात सामील होण्याचं विचारत होता. त्याच्या या निर्णयाला प्रजेने विरोध केला आणि नवाब पाकिस्तानात गेला आणि फेब्रुवारी 1948 ला संस्थान विलीन झालं. त्याच्यानंतर हैदराबाद, तर निजाम सर्वांना माहिती असेल. तर 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ त्यांचं कार्य महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी जे होते नारायण रेड्डी, सिराजुल हुसन किंवा तिरिमिजी यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं होतं. त्यांचे अनुयायी होते PV नरसिंहराव, त्याचबरोबर गोविंदभाई श्रॉफ. आता 1947च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसनं काय केलं, हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला. त्यालाच आपण किंवा मग काय केलं त्यांनी, निजामाचा सहकारी कासिम रजवी, हे एक महत्वाचं आहे बघा, निजामाचा सहकारी कासिम रजवी याने रजाकार संघटना स्थापन केली आणि मग काय केलं, इथून आपण पोलीस ऍक्शन घेतली, 13 सप्टेंबरला सुरू केली आणि ऑपरेशन पोलो म्हणतात त्याला, हैदराबाद भारतात विलीन करण्याचे. तर मराठवाड्याचे योगदान सुद्धा महत्वाचं आहे. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेकर, आशाताई वाघमारे होतात. त्यात बऱ्याच लोकांना आलेला आहे, ते पण महत्वाचं आहे. काश्मीरची समस्यावरती प्रश्न असतो. राजा हरी सिंग होता तिथं, त्यानं स्वतंत्र राहायचे ठरवले आणि पाकिस्तानात विलीन करावे असं, परंतु काय झालं, पाकनं हरिसिंगावर दडपण आणलं आणि घुसखोरांनी काय केलं, काश्मीरवर आक्रमण केलं. तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगानं सह्या केल्या आणि म्हणून मग भारतानं काय केलं, इकडून लष्कर पाठवलं. तर जिथपर्यंत पाकिस्तान, हॅलो म्यूट करा जरा 5 मिनिटं, म्यूट करा सर जरा. म्यूट करा समाधान मिश्किन सर, म्यूट करा. हा, तर फ्रेंच वसाहतींचं विलिनीकरण, चंद्रनगर, पदुच्चेरी, करिकल, माहे, यानम इत्यादी प्रदेशावर फ्रेंचांचं नियंत्रण होतं. 1949 मध्ये चंद्रनगर सार्वमत घेतलं आणि तिथं जनतेने भारताच्या बाजूने सामील होण्यात सांगितलं. आता त्याच्यानंतर बघा गोवा मुक्ती लढा एक आहे महत्वाचा टॉपिक. तर त्याच्यामध्ये आपणास नेतृत्व फार महत्वाचं आहे. TB कुन्हा यांचं नेतृत्व होतं. त्याचबरोबर 1946 मध्ये राममोहन लोहिया गोवा मुक्तीसाठी त्यांनी सत्याग्रह केला. दादरा नगर हवेली आझाद गोमंतक दल होता तिथं. 1954 मध्ये सशस्त्र हल्ला केला आणि ते भारतात विलीन केलं. तर 19 डिसेंबर 1961 ला गोवा काय झाला, मुक्त झालेला आहे. ते एक महत्वाचं
आहे. ठीक आहे. तर एक प्रकरण राहिलेलं आहे शेवटीचं. फार मोठं आहे हे, पण असू दे, आता काय त्याला इलाज नाहीये. नोट्स मी देतो तुम्हाला, त्याच्यातून तुम्ही अजून बारीक नोट्स काढा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती, तर ते आपण इतर ह्याच्यातही पाहतोय, पण त्याच्यावरती एक प्रश्न अपेक्षित असतो. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झालेली आहे? 1 मे 1960 ला झालेली आहे. इथं दिलंय. पार्श्वभूमी बघा, त्याच्यातलं सर्वात महत्वाचं 12 मे 1946 बेळगाव साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संदर्भात ठराव मंजूर झाला. त्याच्यावर एक प्रश्न असतो. आता महाराष्ट्र एकीकरण परिषद शंकरदेव यांच्या अध्यक्षाखाली भरलेली होती. त्यांनी काय सांगितलं? मुंबई, मध्य प्रांत आणि मराठवाडा या तिन्ही प्रदेश एकत्र करायचं त्यांनी सांगितलं. दार कमिशन एक महत्वाचं आहे, त्याची तारीख 17 जून 1947. एस के दार. त्याचबरोबर JVP समिती, तर याच्यात 3 लोक कोण कोण होती? पंडित नेहरू बघा, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सिद्धरामय्या, या 3 लोकांनी ते एकत्र होते म्हणून JVP असं म्हटलं जायचं. राज्य पुनर्रचना आयोग 29 डिसेंबर 1953, त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती फजल अली किंवा फाजल अली. हे एक महत्वाचं आहे. नागपूर करार. हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? हा, येतोय आवाज. हा, तर नागपूर करारामध्ये 1953 ला करार झाला. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हे त्यांनी सांगितलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी जन आंदोलन महिलांनी सुद्धा केलेलं होतं. याच्यामध्ये सुमती मोरे वगैरे ह्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे बघा 7 नोव्हेंबर 1995 कामगारांची सभा झाली. त्याच्यामध्ये एवढे कामगार संस्था होत्या: कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी जनसंघ होता, शेकाप होता. अध्यक्ष याचे कोण होते? कॉम्रेड डांगे. SM जोशी होते. संयुक्त महाराष्ट्र समिती 6 फेब्रुवारी 1956 ला स्थापन झालेली आहे. केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली. ते लक्षात ठेवायचं आहे. सचिव SM जोशी होते. ठीक आहे. 1 मे, इथं बघा, हे सर्व महत्वाचे आहेत 3-4 मुद्दे. तर केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले आणि इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. 1960 मध्ये संसद मुंबई पुनर्रचना कायदा केला आणि 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यालाच कामगार दिन म्हणतात. आणि पहिले मुख्यमंत्री कोण झाले? यशवंतराव चव्हाण. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हे थोडक्यात अभ्यासायचं आहे. याच्यातून प्रश्न अपेक्षित असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने 6वी, 7वी, 8वी याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवतोय थोड्याच वेळात. तुम्ही त्या एकत्र करून ठेवा. त्याच्या तुम्हाला शॉर्ट नोट्स काढायच्या असतील तरीही काढू शकताय, काय हरकत नाही. अभ्यास संदर्भात कुणाला काय विचारायचं आहे का? या PDF मी तुम्हाला देतोच आहे. खूप मोठ्या PDF आहेत, ते एकत्र होऊ शकल्या नाहीत म्हणून ह्या वेगवेगळ्या ठेवाव्या लागलेत मला. पाठवतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. ठीक आहे. अजून कुणाला काय विचारायचं आहे? सर, हा, बोला. सोनेरी गरुडाचं चिन्ह हे कोणत्या घराण्याचं चिन्ह होतं सर, माहितीये का? त्याच्यावर प्रश्न आला होता सर. हा. बरोबर आहे. मागच्या वेळेसच आला होता बघा. मला वाटतं अशोकाच्या आसपास ते आहे. अशोकाचं तर कोणाच तरी आहे. बरं. पर्याय आहेत का? सर, मी आता जर तो हे नाहीये, फक्त मला हा क्वेश्चन आला होता म्हणून मला माहिती आहे. नाही, आला होता ते मला वाचण्यात माझं अजून आलं नाही ते क्वेश्चन. आला होता तो, मागच्या वेळेस आला होता. बरोबर आहे. ठीक आहे, मग एक्झिट करू का? हो सर. ठीक आहे. मी पाठवतो PDF. रीड करा, कारण याच्यामध्ये खूप माहिती आहे. आपल्याला ते म्हणजे खूप वाचनानंतरच लक्षात येणार आहे. सहजासहजी हे शक्य नाहीये.
कारण याच्यामध्ये भरपूर PDF पण आहेत, परंतु शॉर्टमध्ये तुम्हाला नोट्स आहेत. तुम्ही त्याचे दररोज रिडिंग केलं तर तुमच्या लक्षात येऊ शकते. ठीक आहे.